22व्या नंबरचा प्रश्न बघा. दोन संख्याचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येत 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या काय होते? दुप्पट होते. बघा सगळ्यात आधी पहिला अनुपात बघा. पहिला अनुपात किती आहे? 8 अनुपात किती आहे? 5 आहे ना. याला आपण काय लिहितो? 8x भागीला किती लिहू शकतो? 5x लिहिता येईल. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? किती प्लस केलाय पहिल्या संख्येत? मोठ्या संख्येत 8 प्लस केलाय. त्याच्यानंतर लहान संख्येतून 5 वजा केलाय केलं. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे? लहान संख्येच्या दुप्पट होते म्हणतो ना. काय म्हणत आहे? मोठी संख्या लहान संख्येच्या काय होते? दुप्पट. जसा समजा आपण लहान संख्या लिहिलं आणि एक काय लिहिलं? मोठी संख्या. जर दुप्पट होत असेल तर लहान संख्या 1 पकडला तर मोठी संख्या किती होईल? 2. दुप्पट होत आहे ना. होत आहे की नाही? तर रेशो काय बनला? 1:2 बनला ना. तर काय लिहिता येईल आपल्याला? 1:2 लिहिता येईल का? हा मोठी संख्या. तर बघा मोठी संख्या लिहायला लागेल ना. किती आलं? 2:1. गुणाकार करा बरं. 8 8x प्लस 8 आलं बरोबर. 5 दुने 10x होईल ना. मायनस किती होईल? 10. आता बघा प्लस वाले एका साईडला घेऊन जा. x आहे इकडे, तिकडे गेल्यावर काय होईल? 10x मायनस किती होईल? 8x. 10 इकडे आहे प्लस आलं होईल इकडे आल्यावर किती होणार आहे? बघा 10 प्लस आहे ना. मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होईल. 8 आणि 10 किती होत आहे? 18 होते. त्याच्यानंतर 10x मधून 8 गेले किती उरले? 2x उरलं. इथं किती उरले? 18. तर x बरोबर किती उरले? 2 भागीला जाईल ना. x बरोबर किती उरले? 9. तर बघा आपल्याला काय विचारलाय प्रश्नामध्ये? लहान संख्या कोणती? लहान संख्या विचारलाय. या बघा या 2 अनुपात लहान संख्या कोणती आहे? 5x आहे ना. 5 गुणिला किती येईल? 9. 9 5 लहान संख्या भेटली.